श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिक पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई। नाशिकमध्ये 8 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलंय। 8 पैकी 3 बांगलादेशींकडे बांगलादेशचं ओळखपत्र देखील मिळालंय। नाशिकच्या एका पोलीस पथकानं 4 दिवस एका बिल्डिंग साइटवर काम करून हे 8 बांगलादेशी ताब्यात घेतले। त्यामध्ये या पोलीस कर्मचाऱ्यांना स्वतः लेबर कॉन्ट्रॅक्टर ते लेबर असे देखील काम करावे लागले। या कारवाईमुळे या पोलीस अधिकाऱ्याचा सत्कार करण्यात येतोय। प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात 8 बांगलादेशी नाशिक शहरात आढळून आलेत। त्यामुळे आता अनेक बिल्डिंगच्या बांधकामावर लेबर कॉन्ट्रॅक्टर आता तपासणी होणार। याविषयी अधिक माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली। अवैध बांगलादेशी नागरिकांच्या शोध मोहिमेसाठी काही काळापासून मोहीम राबवण्यात आलेली होती। मागच्या आठवड्यामध्ये क्राईम ब्रांच नाशिक शहर पोलीस यांना माहिती मिळाली की एक कन्स्ट्रक्शन साईट आहे ज्या ठिकाणी साधारण 600 लेबर काम करत आहेत। तर त्या ठिकाणी काही बांगलादेशी नागरिक हे आपली ओळख लपवून त्या ठिकाणी काम करत आहेत। तर त्या इन्फॉर्मेशनला वर्कआउट करण्यात आलं, जी गोपनीय इन्फॉर्मेशन मिळालेली होती। त्याच्यामध्ये आमच्या मागे हे जे सर्व क्राईम ब्रांचचे अधिकारी अंमलदार आहेत ह्यांनी खूप अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे। API माळी यांना इन्फॉर्मेशन मिळालेली होती। माळी साहेब कुठे आपण अतिशय उत्कृष्ट इन्फॉर्मेशन मिळालेली होती आणि त्याच्यानंतर साधारण 4 दिवस ही सर्व टीम वेषांतर करून वेगवेगळ्या प्रकारचे वेश करून, कधी लेबरच्या वेशामध्ये किंवा कधी इतर कुठल्या वेगळ्या वेशामध्ये या कन्स्ट्रक्शन साईटला व्हिजिट करत होते आणि ही इन्फॉर्मेशन त्यांनी वर्कआउट केलेली आहे। काल त्यांना 8 बांगलादेशी नागरिक हे त्या कन्स्ट्रक्शन साईटवर निष्पन्न झालेले आहेत। त्यानुसार आम्ही ही केस केलेली आहे। याच्यामध्ये आम्हाला बांगलादेशची जी ओळखपत्र आहेत, ही ओळखपत्र अशा प्रकारची त्यांच्यापैकी काही जणांकडे मिळालेली आहेत। काही जणांकडे तसे त्यांचे शाळेचे दाखले, ते बांगलादेशचा शाळेचा दाखला आहे किंवा बर्थ सर्टिफिकेट आहे, अशा प्रकारचे काही डॉक्युमेंट्स आम्हाला मिळालेले आहेत। तर लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून कामाचा आलेला अनुभव PSI माळी यांनी दिलाय। हे सर्व कामगार गेल्या काही दिवसापासून नाशिकमध्ये वास्तव्यास होते। एखाद्या चित्रपटाला कथा नाटक ठरेल अशा पद्धतीची कारवाई करण्यात आली। त्यामुळे नाशिक पोलिसांचा सत्कार केला जातोय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।